नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे चण्याच्या डाळीची आमटी. बरेचदा काय होतं की आपण आपल्या तोंडाची चव गेलेली असते किंवा ताप आलेला असतो, तब्येत बरोबर नसते, त्यावेळेला काहीतरी आपल्याला असं चवीची भाजी कुठली तरी खायची असते, प्यायची असते गरमागरम सारासारखी. तर या चण्याच्या आमटीला बरेच ठिकाणी सार सुद्धा म्हटलं जातं, बरेच ठिकाणी कटाची आमटी म्हणतात, जी आपण पुरणपोळी करतानाच करत असतो. असं काही नाहीये की पुरणपोळी करण्याच्या वेळेलाच आपण कटाची आमटी करतो, केव्हाही बनवू शकतो. चला तर मग आजची रेसिपी आहे आपली कटाची आमटी. मस्त झणझणीत करणार आहोत, तोंडाला चव येणार आहे अशी ही आमटी आहे. भाताबरोबर खाऊ शकतो, गरमागरम सारासारखी पिऊ शकतो. चला तर रेसिपीला सुरुवात करते. कटाची आमटी करण्यासाठी सगळ्यात अगोदर तर आपल्याला चण्याची डाळ शिजवून घ्यायची. तर ही डाळ मी स्वच्छ धुवून, एक वाटी डाळ स्वच्छ धुवून जास्त प्रमाणाने 3 ते 4 माणसांची आमटी करायची आहे, तर एवढी डाळ पुरेशी होते. एक मिडियम साईजची वाटी, एवढी वाटीभर मी ही डाळ छान शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये या पद्धतीची. तर यासाठी लागणारे आपल्याला मसाले आहेत, वाटणं आपले तयार असतील. तर रेसिपी बनवायला, पदार्थ बनवायला, भाज्या बनवायला, आमट्या बनवायला वेळ लागत नाही. तर मी मागे सांगितलेलं आहे की मी 8-8 दिवस पुरू शकतं असं वाटण तयार करून ठेवत असते. वाटणाची संपूर्ण रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकता. लाल कलर येण्यासाठी जी बेडगी मिरची असते त्याचं हे वाटण आहे. ते स्पेशली फक्त मिरची मी वेगळी केलेली असते. कमी जास्त प्रमाणामध्ये भाजी करायची असेल तर ह्याचा आपल्याला खूप जास्त उपयोग होतो, म्हणून मी हे नेहमीच सांगत असते. तर वाटणं आपले इथे तयार आहे. ही जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे, तर मॅशरच्या साह्याने आपल्याला, बटाटा मॅशर असतो तर त्या साह्याने आपल्याला ही थोडीशी अशी क्रश करून घ्यायची आहे. इथल्या इथेच आपल्याला ही डाळ एकदम मऊ होणार आहे, मिक्सरला फिरवायची गरज नाही. जाडसरच ठेवायची आहे, खूप एकदम पूर्णच नाही करायची. तर कुठे कुठे मध्ये डाळीचे दाणे ते राहणारच आहे, तर ह्या पद्धतीने आपल्याला ती करायची आहे. थोडस गरम पाणी मी याच्यामध्ये घालते आणि परत एकदा स्मॅशरने व्यवस्थित फिरवून घे. झटपट आमटी आपली तयार होणार आहे, अजिबात वेळ लागणार नाही. चला, इथे आपली मॅशरच्या साह्याने डाळ झालेली आहे. पातेल्यामध्ये 2 टीस्पून मी तेल घातलेलं आहे. तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. आमटीला ह्या खूप जास्त तेल टाकण्याची गरज नाही, कारण जर आमटी आपल्याला गरमागरम प्यायची असेल तर वरचा जर लवंग असेल तर आपल्याला ठसका लागू शकतो, म्हणून या आमटीमध्ये तेलाचं प्रमाण आपण कमीच ठेवायचं आहे. 1 टीस्पून भर मी घेते लाल, जे कलरचं आहे, वाटून ठेवलेलं वाटण आपण ते घेतलेलं आहे. 3 टीस्पून वाटणाचा वापर आपण केलेला आहे आणि 1 टीस्पून आपण घेतलेले आहे लाल मिरची, आपण जी वाटून घेतलेली आहे ती 1 टीस्पून घातलेली आहे. आणि वाटण तुम्ही इथे कमी जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता. चिमटीवर मी हिंग घातलेला आहे, तो व्हिडिओ स्किप झालेला आहे याच्यातून. आणि अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे. इथे आपल्याला घालायचं आहे तिखटानुसार, आपल्याला जसं कमी जास्त प्रमाणामध्ये आमटी करायची असेल तेवढं इथे घ्यायचं आहे. रस्सा भाजीचा मसाला, तर मी तो अर्धा टीस्पून घेतलेला आहे. थोडंसं पाणी घालायचंय. एक मिनिटभर आपल्याला हा मसाला शिजून घ्यायचा. मिनिट झालेला आहे, वाटण व्यवस्थित शिजलेलं आहे. यामध्ये आपण जी डाळ शिजून घेतलेली आहे तर ती घालायची आहे. गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचंय. एखाद्याला ही आमटी खूप पातळ आवडती आणि कोणाकोणाला ही आमटी घट्ट आवडते, तर तुम्ही आवडीप्रमाणे इथे पाण्याचा वापर करू शकता. उकळल्यानंतर ही आपोआपच घट्ट होते. थोडंसं अजून पाणी घालणार आहे. खळखळून आपल्याला उकळी घ्यायची आहे. चवीपुरतं घालणार आहे मीठ. आणि मीठ घातल्यानंतर एक खळखळून उकळी आल्यानंतर आपली आमटी इथे तयार होणार आहे. चवीपुरतं मीठ. आमटीला खळखळून उकळी आलेली आहे. गॅस मी बंद करते. डाळीची कटाची आमटी इथे तयार झालेली आहे. चविष्ट कटाची आमटी इथे आपली तयार झालेली आहे. आजची ही आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्यातली एखादी रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडू शकते. आणि आजची ही कटाची आमटी तोंडाला चव आणण्यासाठी मस्त तुम्ही गरमागरम आमटी पिऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता किंवा चपाती भाकरीवर खाऊ शकता. आजची आमटीची रेसिपी कशी वाटली कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच म्हणजे व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही चेक करू शकता. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.